महाराष्ट्र विविध जाती, जमाती, भाषा, चालीरीती, संस्कृती आणि परंपरांनी बहरलेलं राज्य. सह्याद्रीच्या कडेकपारी, डोंगर दऱ्या, उत्तुंग गडकिल्ले, खळखळत वाहणाऱ्या नद्या आणि गर्द जंगलांनी बहरलेला हा महाराष्ट्र प्रदेश. आदिवासी म्हणजे इथला आदिपुरुष. याच आदिवासींनी जपली इथली वृक्षवल्ली, वृक्षाला देव मानून. जंगलात वास्तव्य करणाऱ्या आदिवासींनी वृक्षपूजनेतून पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण साधलं. त्याच आदिवासींचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष आदिवासी विकास विभागाची निर्मिती केली. 2009 ते 2014 पर्यंत या विभागाची धुरा सांभाळून आदिवासी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवले ते मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी. मी डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासूनच कामाचा धडाका लावत आदिवासींच्या जीवनाला समृद्धीचे मखर चढविले. दुर्दम्य आत्मविश्वास, अलौकिक दूरदृष्टी, प्रचंड निर्णय क्षमता, दांडगा लोकसंग्रह आणि प्रामाणिक कर्तव्य दक्षता या बळावरच अल्पावधीतच डॉक्टर विजयकुमार गावित यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणून जनमनावर आपली मोहोर उमटवली. राज्यातील आदिवासींना हक्काचे घर, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहासोबत जोडणे, रोजंदारी कर्मचारी, गुणवंत आदिवासी युवक युवतींसाठी सुविधा, शिष्यवृत्ती, माता भगिनींना पोषण आहार भत्ता, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निधी, बक्षिसे अशा विविध योजना कार्यान्वित करण्याविषयीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी राज्यातील आदिवासींच्या जीवनात नव्या आनंदाची पाखरण केली आहे. मी आदिवासी विकास विभागाचा कारभार मी सांभाळल्यानंतर जे काही प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवतात त्याच्यात प्रामुख्यानं स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर लोकांना अजून घरं मिळाली नव्हती आणि म्हणून सर्वांना घरं द्यायचा मी निर्णय केला. जो घर मागेल त्याला आपण घर देण्याची संकल्पना आणली आणि त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये घरं देतो आहेत. या 2 वर्षामध्ये एकही आदिवासी बांधव घरापासून वंचित राहणार नाही असं आम्ही ठरवलं आहे आणि त्या पद्धतीने आपण तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये कुपोषणाचे प्रश्न आहे, सुविधा अजून शेवटपर्यंत खेड्यापाड्यापर्यंत पोहोचल्या नाही, शिक्षणाच्या सुविधा त्या ठिकाणी पुरेशा होऊ शकल्या नाही आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये तिथे कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, पावसाळ्यात आरोग्यापासून वंचित राहतात आणि म्हणून त्याच्यासाठी मी ठरवलं की भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता नावाची आम्ही योजना आणली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून या पुढील 2 ते 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं आदिवासी भागातलं कुठलं पाडा किंवा वस्ती हे रस्त्यापासून वंचित राहणार नाही, 12माही रस्ते त्या ठिकाणी होतील अशा पद्धतीची तरतूद आम्ही केलेली आहे. आदिवासी बांधवांना हक्काची घरं मिळावी यासाठी शबरी आदिवासी योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 1,07,099 घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून किमान 1,00,000 कुटुंबांना घरकुल देण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. राज्यातील सर्व आदिवासी वाडे, पाडे रस्त्यांनी एकमेकांना जोडले गेलेत तर आदिवासी समाज मुख्य प्रवाहात सामील होऊन त्यांचा झपाट्याने विकास साधता येईल या ध्येयाने प्रेरित होत आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नातून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रमशाळा इत्यादींना मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याबाबत प्रस्तावित केली आहे.
राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळांमधील 1585 रोजंदारीवरील तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करणे, 21 वर्षावरील आदिवासी युवक युवतीसाठी पोर्टल सुरू करणे, आदिवासी कुटुंबांच्या विविध महत्त्वपूर्ण कागदपत्रांविषयीच्या अडचणी दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-267-007 कार्यान्वित करणे, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देणे, अनुसूचित क्षेत्रातील विविध प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखालील 17 संवर्गातील सरळ सेवेने भरावयाच्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या अनुसूचित क्षेत्रातील रहिवासी दाखल्यासंबंधी अटी शिथिल करणे, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार दरात लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 रुपयांची वाढ करणे, अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीसाठी स्वतंत्र विंगची स्थापना करणे, समाज मंदिर बांधण्यासाठी प्रस्ताव अशा नवनवीन प्रस्तावांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी देशाची नवी पिढी घडवताना शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश संच, नाईट ड्रेस, PT ड्रेस, शूज, PT शूज इत्यादींसाठीचा निधी पालकांच्या खात्यात जमा न करता गणवेशातील समानता कायम राखण्यासाठी थेट आदिवासी विकास विभागामार्फत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधील इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातून गुणवत्ता यादीत प्रावीण्यासह गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजनाही जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आश्रमशाळेचा दर्जा सुधारण्याबाबत घेतलेल्या निर्णयात निकालावर आधारित वेतनवाढीचा धाडसी निर्णय सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी घेतलेला आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित नाशिक संदर्भातही राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. त्यात महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळ पाळावी आणि शिस्त निर्माण होऊन त्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी AMS अर्थात उपस्थित देखरेख प्रणाली निर्माण करण्यात आलेली आहे. सोबतच कमी वेळेत परिपूर्ण आर्थिक लेखे तयार करून त्याद्वारे व्यवस्थापनास गतीने निर्णय घेण्याची सुविधा निर्माण व्हावी यासाठी टॅली कस्टमायझेशन सॉफ्टवेअर अर्थात टॅली सॉफ्टवेअरचे कस्टमायझेशन करून क्लाउड बेस्ड आर्थिक लेखे बनवण्याची प्रणाली महामंडळाने विकसित केलेली आहे. ही प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांना त्वरित चुकारे आणि खरेदीत पारदर्शकता येण्यासाठी MEML हे सुधारित ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दैनिक कामकाज आणि पत्रव्यवहार निकाली काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी या ऑफिस प्रणाली अंतर्गत लेखापरीक्षण अर्थात इंटरनल ऑडिट आणि शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाची वेबसाईट आणि पोर्टल त्यामुळे शिक्षित आदिवासी बेरोजगार आणि शेतकऱ्यांना अधिक पारदर्शकपणे आणि सुलभरित्या योजनांचा लाभ आणि माहिती मिळू शकेल. या कल्पक निर्णयामुळे महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग अधिक सक्षम, गतिशील आणि कार्यक्षम झाला आहे हे सहजच लक्षात येते. जोडधंदा आपण दिला पाहिजे, गोरगरीब माणसांना कुठेतरी मदत झाली पाहिजे उपजीविकेसाठी आणि म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना आदिवासी बांधवांना आम्ही प्रत्येकी 2 गायी देतो आहोत. त्याचबरोबर शेळ्या आपण देतो आहोत. 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीची योजना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राबवतो आहे. प्रामुख्यानं मी गायीची योजना सांगितली. ती गायीची योजना आम्ही जवळजवळ 12,500 लाभार्थ्यांना देतो आहोत. त्याचबरोबर आम्ही शेळ्यांची योजना आणतो आहे. ती जवळजवळ आम्ही 15,000 लाभार्थ्यांना ते द्यायचं आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून मी जे काही ह्या सर्व योजना ज्या आपल्याला सांगितल्या आहे या योजना आपल्याला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, स्वतःचं जीवन सुरक्षित करण्यासाठी या योजनांचा लाभ घ्यावा अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री
नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्रात केलेल्या अशा विविध विकास कामामुळेच आणि घेतलेल्या धडक निर्णयामुळेच त्यांनी नवी ओळख प्राप्त केली आहे आणि आदिवासींच्या विकास रथाला द्रुतगती लाभली आहे.